नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. चेक व्हेदर द व्हेक्टर्स, इथे वेक्टर्स तिने दिलेले आहेत. 2i बार प्लस 2j बार प्लस 3k बार, हा दुसरा वेक्टर, हा तिसरा वेक्टर. वेदर दे विल फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट, यांच्यापासून ट्रायंगल तयार होतो किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. हा ट्रायंगल एबीसी कन्सिडर करूया आणि त्याच्यामधले हे तीन वेक्टर्स कन्सिडर करूया. assume that AB bar is equal to 2I bar plus 2J bar plus 3K bar. BC bar equal to minus 3I bar plus 3J bar plus 2K bar. आणि AC bar equal to 3I bar plus 4K bar. याच्यामध्ये काय करूया, पहिल्यांदा आपण AB बार प्लस BC बार हे सोडवून AC बार येते का फक्त चेक करूया. मग AB बार आहे 2I बार प्लस 2J बार प्लस 3K बार प्लस BC बार आहे मायनस 3I बार प्लस 3J बार प्लस 2K बार. सो दिस इज इक्वल टू, हे किती येते 2I बार मायनस 3I बार, म्हणजे हे झालं मायनस I बार, 2J बार प्लस 3J बार हे झालं 5J बार, आणि 3K बार प्लस 2K बार, दिस इज इक्वल टू 5K बार. पण AC बार किती आहे 3I बार प्लस 4K बार आहे. याचा अर्थ therefore AB bar plus BC bar is not equal to AC bar. Therefore, these vectors will not form a triangle. Therefore, given vectors will not form a triangle. या पद्धतीने ते व्हेरीफाय करावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In the figure, express C bar and D bar in terms of A bar and B bar. इथं डायग्राम काढून दाखवलेली आहे. PQ बार म्हणजे A बार आहे, PS बार म्हणजे C बार आहे, PR बार म्हणजे B बार आहे. SR बारला त्याने D बार घेतले, त्याच्या बरोबर अपोजिट आणि त्याच्या बरोबर इक्वल SQ बार आहे, म्हणून इथं मायनस D बार लिहिलेलं आहे. मी एक 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 ट्रायंगल पहिल्यांदा कन्सिडर करतोय. इन ट्रायंगल PSQ, ट्रायंगल लॉ वापरायचा आहे. PQ बार इक्वल टू PS बार प्लस SQ बार. मग PQ बार कोण आहे, ए बार आहे. ए बार इक्वल टू PS बार आहे C बार, आणि SQ बार आहे असाच मायनस D बार आहे. इथं आपण काय वापरला, ट्रायंगल लॉ या ठिकाणी वापरलेला आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. आता पुढचा ट्रायंगल घेतोय, ट्रायंगल PSR घेतोय. त्याच्यामध्ये PR बार इक्वल टू PS बार प्लस SR बार. इथं पण ट्रायंगल लॉस वापरलेला आहे. देअरफॉर मग PR बार कोण आहे बघा, तो आहे B बार. B बार इक्वल टू C बार प्लस D बार हे असेल. आता ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहितो इथं. आता ही दोन्ही इक्वेशन्स घेऊन आपल्याला C बार आणि D बार
फाइंड आउट करायचे. मग या दोघांना ऍड करतोय मी पहिल्यांदा. ऍडिंग 1 and 2 काय होईल बघा बरं. इथे येणार ए बार प्लस बी बार येणार डाव्या बाजूला. दिस इज इक्वल टू सी बार प्लस सी बार, ते होणार ट्वाइस सी बार. मग याच्यावरून सी बार इक्वल टू किती, ए बार प्लस बी बार डिव्हायडेड बाय 2. ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आहे यांचं सबट्रॅक्टिंग करूया. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. सेकंडला फर्स्ट मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय होईल बघा बरं. इथं ए बार मायनस बी बार होणार. दिस इज इक्वल टू सी बार मायनस सी बार कॅन्सल होईल. मायनस डी बार मायनस डी बार म्हणजे होणार मायनस 2 डी बार. सगळ्यालाच मायनस न मल्टिप्लाय केलं तर बी बार मायनस ए बार इक्वल टू 2 डी बार येणार. याच्यावरून डी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार अपॉन 2. तर इथं तुम्हाला सी बार मिळालेला आहे, इथं डी बार मिळालेला आहे. या पद्धतीने हे सोडवावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड ए व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार दॅट हॅज, ए बार दिलेला आहे त्याने, दॅट हॅज ए मॅग्नेट्यूड ऑफ 7 युनिट्स. टाईप लक्षात ठेवा. हा टाईप आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कुठं ना कुठं तरी वापरावा लागेल. त्यातला हा एक छोटासा पार्ट असेल. प्रोसिजर बघा कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा त्यांनी जो व्हेक्टर दिलेला आहे तो बघा काय आहे ते. गिव्हन व्हेक्टर इज ए बार इक्वल टू आय बार मायनस 2 जे बार. मग त्या व्हेक्टरच्या दिशेत असलेला युनिट व्हेक्टर काढायचा आहे मला. मग सगळ्यात पहिल्यांदा याची मॅग्निट्यूड काढा. देअरफॉर मॉड ए बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हे कसं मॅग्निट्यूड वगैरे बघा कशा पद्धतीने काढायचे. आय बारचा कोइफिशियंट आहे 1, त्याचा स्क्वेअर, प्लस इथं जे बारचा कोइफिशियंट -2 त्याचा स्क्वेअर. समजा पुढे के बार असतं तर त्याचाही कोइफिशियंट पुढे आपल्याला घ्यावा लागेल. हे टोटल किती होईल बघा. -2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5 येणार, √5 येणार. हे आता या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट व्हेक्टर पहिल्यांदा काढायचा. नाव युनिट व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॉड ए बार हे असेल. देअरफॉर ए कॅप इक्वल टू, सॉरी, ए कॅप इक्वल टू इज इक्वल टू ए बार किती आहे ते लिहा वरती. आय बार मायनस 2 जे बार डिव्हायडेड बाय √5 हे असे येणार. मग या पद्धतीचे 2 युनिट व्हेक्टर्स त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. सच 2 युनिट व्हेक्टर्स आर प्लस मायनस ए कॅप इज इक्वल टू, ह्याच्या पुढे फक्त प्लस मायनस टाकायचं आहे. देअरफॉर नाव व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड. आता हे 2 युनिट व्हेक्टर्स असतात. हे फक्त जरा असं थोडस बाजूला ठेवा, कारण ही या प्रकारची प्रोसिजर पुढे कुठेतरी करावी लागेल आपल्याला. आता एक पर्टिक्युलरली याच डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर, सॉरी, त्यांनी सांगितलेल्या
मॅग्निट्यूडचा वेक्टर त्यांनी मॅग्निट्यूड किती दिले बघा बरं. मॅग्निट्यूड 7 युनिट सांगितले. देअरफॉर a vector of magnitude 7 units in this direction is, फक्त ह्या ए कॅपला 7 न मल्टिप्लाय करायचं. 7 इंटू ए कॅप दिस इज इक्वल टू 7 इंटू हा ए कॅप जो आहे तो फक्त पुढं मांडा, असं येईल. मग हेच फक्त काय करा, एकतर ते √5 सेपरेट, किंवा एक काम करूया 7 आणि √5 यानं पूर्ण सेपरेट डिव्हाइड करून घेऊया. दोन्ही प्रकारे लिहून देतोय, तुम्हाला कुठलं बरं वाटतंय त्या पद्धतीनं लिहा. हे बघा, हे एक असं एक लिहिता येईल. माझ्या मते हे सगळ्यात बेस्ट आता जे लिहिलेलं आहे ते. किंवा आणखीन एका प्रकारे हे ना आत मल्टिप्लाय करून घ्या डायरेक्ट. 7/√5 आय बार मायनस 7 इंटू 2 ते होणार 14/√5 जे बार. यापैकी कुठलंही आन्सर तुम्ही घेऊ शकताय. फक्त ही जी प्रोसेस आहे मधली, इथं मी ब्रॅकेट टाकले ती, या पद्धतीनं पुढे आपल्याला सोडवावं लागेल. तिथं प्लस मायनस दोन्ही डिरेक्शन मधला युनिट वेक्टर तुम्हाला कन्सिडर करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम, त्यांनी एक पॉइंट दिला इथं, या पॉइंटचं डिस्टन्स त्यांनी इथं जे 6 पार्ट दिलेले आहेत, काही ठिकाणी प्लेन घेतले, 3 प्लेन आहेत आणि 3 ऍक्सिस आहेत, त्यांच्यापासून या पॉइंटचं डिस्टन्स काय असेल. गिव्हन पॉइंट इज, त्याला आपण काहीतरी नाव देऊया. पी कन्सिडर करतोय मी त्याला. 4, -2, 6 पहिलं घ्यायचं आहे. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम XY प्लेन. मग XY प्लेन पासून डिस्टन्स जर पाहिजे असेल तर डायरेक्ट त्याचा झेड कोऑर्डिनेट घ्यायचा, म्हणजे 6 येणार. जर ते निगेटिव्ह मध्ये असेल तर ते प्लस करून घ्यावं लागेल. मग एक काम करूया, त्याला आपण मॉड मध्येच टाकूया सर. या पद्धतीनं बाकीचे आरामात लिहू शकताय. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम, आता काय घ्यायचं आहे, YZ प्लेन. YZ प्लेन पासून जर पाहिजे असेल तर मॉड मध्ये एक्स घ्या, ते येणार 4. तिसरं, डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम XZ प्लेन, ते काय येणार, मॉड मध्ये y येणार, म्हणजेच मॉड मध्ये -2 म्हणजे इक्वल टू 2 येणार. हे पहिले 3 प्रकार या पद्धतीनं आहेत. तिथून पुढे थोडासा चेंज होईल. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम, आता काय पाहिजे मला, एक्स ऍक्सिस पाहिजे. फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हटलं तर रूट मध्ये एक्स सोडून y² प्लस Z² एवढंच घ्यायचं. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y किती आहे, -2 त्याचा स्क्वेअर, आणि हे किती आहे, √6 त्याचा स्क्वेअर. आता हे सोडवा फक्त, हे येणार 4 आणि 6 होणार 36 आणि 36, 6चा वर्ग 36 आणि 4 40, म्हणजे रूट मध्ये 40 येणार. यालाच तुम्ही 2√10 असं पण लिहू शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम Y ऍक्सिस पाहिजे. आता मग Y ऍक्सिस साठी रूट मध्ये x² प्लस Z²,
झेड तरी 6 आहे आणि एक्स 4 आहे बघा. 4 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर हे असेल. म्हणजेच हे किती होते बघा बरं आता. हे 4 चा वर्ग येणार 16 आणि हे येणार 36. 36 आणि 6 43 आणि 10 52 येणार 52. मग 13 इंटू 4 असं करता येईल. म्हणजेच हे येणार 2√13 येणार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डिस्टन्स. लिहूयात, ते बरंच वरती गेलेलं आहे. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स पाहिजे असेल तर तिथे घ्यायचं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर आहे आणि वाय स्क्वेअर म्हणजेच -2 चा स्क्वेअर आहे. मग हे किती होणार बघा बरं आता. 4 चा वर्ग येणार 16 वजा 2 चा वर्ग येणार 4. 16 आणि 4 होणार 20. मग 4 पंचे 20 म्हणजेच 2√5. हे त्याचं फायनल अँसर. अशा पद्धतीने ते सोडवावं लागेल. कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये वगैरे लागेल, असा सेपरेट काही क्वेश्चन कोण विचारणार नाहीत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड. दोन वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यातले दिलेले आहेत. पहिलं काय म्हटले बघा. 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन, म्हणजे वाय झेड प्लेनच्या मागच्या बाजूला 3 युनिट्स आहे. 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन अँड 5 युनिट्स अबव द एक्स वाय प्लेन. या इन्फॉर्मेशन वरून डायरेक्ट तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन डायरेक्ट त्याचे कोऑर्डिनेट सांगू शकताय. बघा आता काय म्हटले पहिलं. 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन म्हटले. मग वाय झेड प्लेनच्या मागच्या बाजूला 3 युनिट्स आहे, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा -3. त्यानंतर 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन म्हटले. मग एक्स झेड प्लेनच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट कळणार तुम्हाला याच्यावरून. ज्या अर्थी उजव्या बाजूला आहे त्या अर्थी +4. आणि 5 युनिट्स अबव द एक्स वाय प्लेन म्हणजे झेड इक्वल टू 5. कोऑर्डिनेट्स ऑफ रिक्वायर्ड पॉइंट आर. मग हे तिघांना फक्त एकत्र करायचं. -3, 4, 5 या पद्धतीनं. मग दुसरं काय येईल बघा बरं आता. इन द वाय झेड प्लेन सांगितलं. इन द वाय झेड प्लेन म्हणजे एक्स इक्वल टू 0 घ्यायचं. 1 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन म्हणजे वाय इक्वल टू 1 घ्यायचं. आणि 6 युनिट्स अबव द एक्स वाय प्लेन म्हटले म्हणजे झेड इक्वल टू 6 घ्यायचे. पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील 0, 1, 6. त्यामुळे हे किरकोळ एक्झाम्पल आहे, काय याच्यात विशेष काय नाही आहे जास्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस. व्हर्टायसेस असे दिलेले आहेत. मग हे 3 पॉइंट्स म्हणजे एबीसी कन्सिडर करूया. ट्रायंगल एबीसी मध्ये ॲझ्युम दॅट इन ट्रायंगल एबीसी इट्स व्हर्टायसेस आर. त्याचे व्हर्टायसेस कॅपिटल ए घेतोय 1, 1, 0. कॅपिटल बी 1, 0, 1 अँड कॅपिटल सी 0, 1, 1. मग यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करूया किंवा याच्या पुढेच लिहूया. विथ पोझिशन वेक्टर्स ए बार
बी बार अँड सी बार. मग आता या पॉइंट वरून पोझिशन वेक्टर्स कसे लिहायचे आहेत बघा. फक्त हे आय बार जे बार के बारला जोडायचे. देअरफॉर ए बार इक्वल टू, इथे येणार आय बार प्लस जे बार प्लस झिरो के बार. म्हणजे कसं केलंय बघा, 1 आय बार 1 जे बार आणि 0 के बार. तसं बी बार इक्वल टू काय येणार, 1 आय बार म्हणजे आय बार येणार, 0 जे बार ते लिहितच नाही मी इथं, आणि 1 के बार ते असेल. त्यानंतर सी बार इक्वल टू, इथं काय येणार, 0 आय बार 1 जे बार प्लस 1 के बार हे असेल. आता याच्यावरून याच्या 3 साइड्स फाइंड आउट करायच्या. नाव ए बी बार इक्वल टू, मग ए बी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार येणार. मग बी बार आहे आय बार प्लस के बार मायनस ए बार, म्हणजे येणार आय बार प्लस जे बार. याचं सिम्प्लिफिकेशन बघा, आय बार मायनस आय बार कॅन्सल होईल, के बार मायनस जे बार येणार, म्हणजेच मायनस जे बार प्लस के बार. त्याच्या पुढचा वेक्टर घ्यायचा आहे बीसी बार. बीसी बार मध्ये काय होणार, सी बार मायनस बी बार. सी बार आहे जे बार प्लस के बार मायनस बी बार आहे आय बार प्लस के बार. म्हणजेच इथं काय होते बघा, के बार मायनस के बार कॅन्सल होईल, जे बार मायनस आय बार येणार. हे असं लिहिलं तरी चालते, किंवा मायनस आय बार प्लस जे बार असं लिहिलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. आता फाइंड आउट करायचं आहे मला एसी बार. एसी बार इक्वल टू सी बार मायनस ए बार. मग सी बार जे बार प्लस के बार मायनस ए बार. ए बार आहे आय बार प्लस जे बार, हे असं दिलेलं आहे. मग हे काय होईल, जे बार मायनस जे बार कॅन्सल होईल, इथे येणार के बार मायनस आय बार, हेच तुम्ही मायनस आय बार प्लस के बार असं पण लिहू शकताय. आता मला काय करायचं आहे, ह्या तिघांचे हे मॅग्निट्यूड्स, म्हणजे ह्या तीनही बाजूंची लांबी ती मला फाइंड आउट करायची आहे. नाव ए बी इक्वल टू, मग ए बी बार इथं आहे बघा, मायनस जे बार प्लस के बार, त्याचं किती येणार, स्क्वेअर रूट मध्ये मॅग्निट्यूड काढायचे फक्त, -1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू √2. मग जर तुम्ही बाकीच्या बाजू बघितल्या, सगळीकडे तशीच परिस्थिती आहे. सिमिलरली ए बी झालं, त्यानंतर येणार बी सी. बी सी पण तेवढंच येते, सोडवून बघा पाहिजे असेल तर. आणि ए सी सुद्धा √2 येते. म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकताय, देअरफॉर ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू ए सी. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज an इक्विलॅटरल ट्रायंगल. हे पहिल्यांदा तिथं सिद्ध होईल. मग त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याचा एरिया √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर असा असतो. ह्याच्या सगळ्या साइड इक्विलॅटरल ट्रायंगलच आहे, त्याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, √2. म्हणजेच √3/4 आणि इथे येणार √2 चा स्क्वेअर, म्हणजेच हे किती होईल बघा, √3/4 इंटू 2 होणार, इथं 2 × 4 √3/2.
हा शेवटी एरिया तेवढा व्यवस्थित मांडून घ्या. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू √3/2 स्क्वेअर युनिट्स, असा त्याचा एरिया त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए बी बार त्यांनी दिलेला आहे. इनिशियल पॉइंट सांगितलाय, तर टर्मिनल पॉइंट बी फाइंड आउट करा म्हणून सांगितले ते. ठीक आहे, मग करूया त्या पद्धतीनं, बघूया. ए आणि बी दोन पॉइंट सांगितलेले आहेत, त्यांचे पोझिशन वेक्टर्स पहिल्यांदा घेतोय. Assume that A bar and B bar are the position vectors of A and B respectively with respect to O. O हा ओरिजिन तुम्ही कन्सिडर करू शकता. मग याच्यातलं ए बार तुम्ही लिहू शकता. देअरफॉर ए बार इक्वल टू, पॉइंट असा आहे बघा 150, तर याच्यावरून ए बार येणार 1 I बार प्लस 5J बार प्लस 0K बार, ते मी इथे लिहित नाही. मग ए बी बार त्यांनी दिलेला आहे. मग ए बी बार इक्वल टू फॉर्म्युला असा येणार बी बार मायनस ए बार. मग मला बी बार फाइंड आउट करायचा आहे. मग बी बार इकडे ठेवतोय, त्याला पलीकडे पाठवून द्या. ए बी बार प्लस ए बार, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ए बी बार आहे 2I बार मायनस 4J बार प्लस 7K बार प्लस ए बार एवढा आहे I बार प्लस 5J बार. हे सोडवून बी बार किती होईल बघा. देअरफॉर बी बार इक्वल टू 2I बार प्लस I बार, ते होणार 3I बार मायनस 4J बार प्लस 5J बार, ते येणार प्लस J बार प्लस 7K बार. हे असेल. हा जर पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर असेल, तर याच्यावरून तुम्ही पॉइंट बी लिहू शकताय. देअरफॉर बी इज 3, 1, 7. त्या आय बार, जे बार आणि के बारचे फक्त कोइफिशियंट घ्यायचे, तो म्हणजे तो पॉइंट बी असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. मग दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. हा टाईप इम्पॉर्टंट करून ठेवा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. पॉइंट सांगितलेले आहेत ए बी सी, त्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करूया. Assume that A bar, B bar, C bar are the position vectors of A, B, C respectively with respect to origin O. Therefore, A bar equal to 3I bar plus 2J bar minus 4K bar. B bar equal to 9I bar plus 8J bar minus 10K bar, and C bar equal to minus 2I bar minus 3J bar प्लस के बार. पॉइंटला फक्त आय बार, जे बार, के बार एवढे जोडायचे फक्त, त्याच्यावरून तुम्हाला पोझिशन वेक्टर मिळतो. पहिल्यांदा फाइंड आउट करतोय ए बी बार.
ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. व्हॅल्यूज वापरा. बी बार आहे 9 I बार प्लस 8 J बार मायनस 10 K बार मायनस ए बार आहे 3 I बार प्लस 2 J बार मायनस 4 K बार. हे सोडवून किती होणार बघा. 9 मायनस 3 हे होणार 6 I बार. 8 - 2 हे होणार 6 J बार आणि मायनस 10 प्लस 4 होणार. हे मायनस मायनस प्लस म्हणजे हे येणार मायनस 6 K बार. मग मी याच्यातून 6 तेवढं कॉमन घेतो म्हणजे हे असेल. इथं मी एक व्हॅल्यू ए बी बारची तयार करून ठेवलेली आहे. आता पुढचा वेक्टर घेतोय बी सी बार. बी सी बार इक्वल टू सी बार मायनस बी बार. मग सी बार मांडून घेऊया. -2I -3J प्लस के मायनस बी बार काय आहे बघा बरं. 9I प्लस 8J मायनस 10K. आता हे सोडवून घेऊया. -2 प्लस 9 होणार. हे -2 प्लस 9 म्हणजे हे येणार 7 I बार. त्यानंतर -3 -8 -11J बार येणार. त्याच्यानंतर के बार. थांबा थांबा थांबा. -2 -9 आहे. इथं 11 यायला पाहिजे. -11 यायला पाहिजे. नुसतं 11 नव्हे. इथं बघा परत एकदा. -2 -9 -11 -3 -8 -11 के प्लस 10K म्हणजे प्लस 11K हे असेल. आता याच्यातून मी नुसतं जर 11 कॉमन घेतलं तर याच्यासारखं येत नाही बघा. ह्या टर्मकडे जरा लक्ष ठेवा. आय प्लस जे मायनस के पाहिजे. मग मी काय करतोय याच्यातून -11 कॉमन घेतोय म्हणजे चिन्ह पण बदलतील. आय बार प्लस जे बार मायनस के बार हे असेल. हे कोण आहे. बी सी बार आहे. मग एक काम करूया. ए बी बारची ही व्हॅल्यू आहे. याच्यावरून फक्त या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती येईल बघा बरं. मग आय बार प्लस जे बार मायनस के बार म्हणजे ए बी बारला ह्या 6 इकडे डिवाइड करायचं. तेच इथं मांडायचं. देअरफॉर बी सी बार इक्वल टू हे -11 तसंच ठेवतोय इंटू हे काय येणार बघा. ए बी बार डिव्हायडेड बाय 6 येणार. पाहिजे असलं इथे एक नंबर टाका. इक्वेशन नंबर 1 पुढे इथं कंसामध्ये लिहून ठेवा. फ्रॉम 1 हे तुम्हाला असं रिलेशन फाइंड आउट करून घ्यावं लागेल त्यांच्यातलं. देअरफॉर बी सी बार इक्वल टू -11/6 इंटू ए बी बार. मग याचा अर्थ काय होतोय बघा. देअरफॉर बी सी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ ए बी बार. मग स्केलर मल्टिपल ही कोलिनियरची कंडिशन आहे. देअरफॉर बी सी बार and AB bar are collinear vectors. Therefore, BC and AB are parallel. त्यांना तुम्ही पॅरलल म्हणू शकता. But they have B as a common point. BC and AB have
कॉमन पॉइंट B. Therefore, BC and AB must be along सेम लाईन. हे एकाच रेषेवरती असले पाहिजेत. म्हणजेच हे 3 पॉइंट देअरफोर ए बी सी मस्ट बी कोलिनियर. हे या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल. त्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित बघून ठेवा, काय करायचं आहे नेमकं त्याच्यात. त्याच्यातलंच आता दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करूया. पॉइंटची नावं सांगितलेली आहेत पी क्यू आर. त्यांचे पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतोय. Assume that P bar, Q bar, R bar are the position vectors of P, Q, R respectively with respect to origin O. मग त्याच्यावरून P bar इक्वल टू, आता पहिल्यांदा पोझिशन वेक्टर लिहूया, 4I bar प्लस 5J bar प्लस 2K bar. त्यानंतर Q bar इक्वल टू 3I bar प्लस 2J bar प्लस 4K bar. आणि R bar इक्वल टू 5I bar प्लस 8J bar हे असेल. मग याच्यावरून मला आता परत एकदा पी क्यू बार पहिल्यांदा मी फाइंड आउट करतो. मग पी क्यू बार इक्वल टू काय येणार, क्यू बार मायनस पी बार येणार. क्यू बार आहे 3I बार प्लस 2J बार प्लस 4K बार मायनस पी बार आहे 4I बार प्लस 5J बार प्लस 2K बार हे असेल. सो दिस इज इक्वल टू 3 मायनस 4 हे होणार मायनस आय बार, 2J बार मायनस 5J बार म्हणजे येणार मायनस 3J बार, 4K बार मायनस 2K बार म्हणजे येणार प्लस 2K बार. हे तुमचं तयार झालं पी क्यू बार. आता याच्यानंतर फाइंड आउट करतोय मी क्यू आर बार घेतोय. क्यू आर बार इक्वल टू आर बार मायनस क्यू बार. तर आर बार आहे 5I बार प्लस 8J बार मायनस क्यू बार आहे 3I बार प्लस 2J बार प्लस 4K बार हे असं आहे. मग याचं सिम्प्लिफिकेशन 5 मायनस 3 म्हणजे हे येणार 2I बार. त्यानंतर जे बार बघा 8J बार मायनस 2J बार ते येणार 6J बार आणि मायनस 4K बार हे असेल. मग याच्यातून मी -2 कॉमन घेतो. -2 कॉमन घेतल्यामुळे सगळ्यांचे चिन्ह बदलतील, शिवाय सगळ्यांना 2 न डिव्हाइड करायचंय. म्हणजे इथे येणार मायनस आय बार, इथे येणार -3J बार, हे मायनस आहे ते प्लस होईल, प्लस 2K बार हे असेल. मग इथं मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता इक्वेशन 1 वरून याची व्हॅल्यू काय येते बघा बरं. हे डायरेक्ट ही टर्मच आहे म्हणजे पी क्यू बार आहे, हे फक्त इथं वापरा. therefore क्यू आर बार इक्वल टू -2 इंटू पी क्यू बार. म्हणजेच क्यू आर बार हा पी क्यू बारचा स्केलर मल्टिपल आहे. therefore क्यू आर बार is a scalar multiple of
पी क्यू बार. मग हे परत नेहमीच सगळं सुरू होणार. देअर फोर क्यू आर बार अँड पी क्यू बार आर कोलिनियर. देअर फोर क्यू आर अँड पी क्यू आर पॅरलल. हे पॅरलल होतील, पण त्यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे. बट दे हॅव ए कॉमन पॉइंट क्यू. देअरफोर पी क्यू किंवा क्यू आर अँड पी क्यू आर अलॉंग सेम लाईन. एकाच रेषेवरती असतील. देअरफोर पी क्यू आर आर कोलिनियर. या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल.